हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल प्राजक्ताज मॅथ्स. सो आज मी तुम्हाला नंबर्सचे टाईप शिकवणार आहे. आपल्याला माहिती आहे नंबर सिस्टीम असते आणि नंबर सिस्टीम माहिती करून घेण्यासाठी प्रत्येकाला नंबर सिस्टीम तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये आहे. तुम्हाला 4th स्टँडर्ड 5th स्टँडर्ड पासून नंबर सिस्टीमची समोरची सगळं हे सुरू होतं नंबर सिस्टीम शिकवणं. आणि त्याचमुळे मी तुम्हाला आज नंबर्सचे टाईप शिकवणार आहे, कारण नंबर सिस्टीम मधला समोरचा भाग शिकण्यासाठी तुम्हाला नंबर्सचे टाइप्स माहीत असणं खूप खूप आवश्यक आहे. तर नंबरचे टाइप्स जे आहेत, जे मेन नंबरचे टाइप्स आहेत ते आज आपण इथे शिकणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सो द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ नंबर इज नॅचरल नंबर. सगळ्यात महत्वाचा पार्ट कोणता आहे तुमचा नंबरचा? नॅचरल नंबर. आता आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे की तुम्हाला जर मी काउंटिंग सांगितलं करायला तर तुम्ही काय कराल बरं? काय कराल काउंटिंग सांगितल्यावर तुम्ही? मी तुम्हाला म्हटलं की काउंटिंग करा, तर काय कराल तुम्ही? ऑब्व्हियसली काउंटिंग करायचं म्हटल्यावर कोणी काय म्हणेल 1 2 3 4 5 6 7 8, कोणी म्हणेल 1 2 3 4 5 6 7 8, कोणी 1 2 3 4 5 6 7 8, कोणी हिंदीत सांगेल, कोणी मराठीत, कोणी इंग्लिशमध्ये. ऑब्व्हियस आहे. पण सगळेजण 1 पासूनच का सांगतात? कारण ती आपली नॅचरल टोनिंग आहे नंबर्स काउंट करण्याची. नॅचरल आपल्याला ती सवय आहे आधीपासून की 1 पासून हे सगळे नंबर सुरू होत असतात आणि हे नॅचरली येतात. त्याच्यामुळे आपण याला काय म्हणतो? नॅचरल नंबर्स. जे नॉर्मल आपले काय 1 पासून सुरुवात होतात नॅचरल नंबर्सला. त्याच्यामुळे नॅचरल नंबर्सचे तुम्ही एक्झाम्पल काय घेऊ शकता? 1 2 3 4 इन्फानाइट. ठीक आहे, काउंटिंग संपत नाही. नंतर महत्वाचा टाइप जो येतो तो कोणता येतो? होल नंबर्स. आता आपल्याला माहिती की आपले कोणतेही नंबर्स जेव्हा आपण बनवतो ते या सगळ्या नंबर्स पासूनच बनलेले असतात. जसं की 9 लाख 3,000 5 लाख 7,000, असं काही कोणताही किती मोठ्यातला मोठा नंबर असला, किती लहानातला लहान जरी नंबर असला तरी आपण या सगळ्या नंबर्स पासून बनवतो. पण यात एक नंबर अजून एक आपला मिसिंग आहे. तो कोणता? 0. व्हेरी गुड. तर 0 म्हणजे काय? कोणताही नंबर आपल्याला बनवायचा असेल तर 0ची पण आवश्यकता असते बऱ्याच नंबरसाठी, है ना? तर होल नंबर्स म्हणजे काय? जे नंबर्स 0 पासून स्टार्ट होतात. काय असतात होल नंबर? म्हणजे जे नंबर 0 पासून स्टार्ट होतात. होल नंबर्सची काउंटिंग 0 1 2 3 4 इन्फिनाइट पर्यंत असते, है ना? नेक्स्ट थर्ड टाइप ऑफ नंबर इज इंटिजर्स. आता इंटिजर्स म्हणजे काय ना? व्हॉट इज द इंटिजर्स? काही नंबर्स पॉझिटिव्ह असतात, काही नंबर्स निगेटिव्ह असतात, काही फ्रॅक्शन्स असतात, काही रॅशनल इरॅशनल. मी तुम्हाला ते पण शिकवणारच आहे. पण सगळ्यात महत्वाचं सुरुवातीला इंटिजर्स म्हणजे काय? इंटिजर म्हणजे सेट ऑफ नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स, पॉझिटिव्ह नंबर्स सगळे. इंटिजर्स हा कशाचा? या सगळ्या नंबर्सचा काय असतो? सेट असतो. आता सपोज आय एम गोइंग टू गिव्ह यू एन एक्झाम्पल की तुम्ही कोणाला तरी पैसे देत आहात, है ना? तुमच्याकडचे पैसे चालले आहेत त्यांच्याकडे. म्हणजे काय होत आहे? तुमच्याकडनं पैसे मायनस होत आहेत, है ना? आणि कोणीतरी तुम्हाला पैसे देत आहे. याचा अर्थ काय? की तुमच्याकडे पैसे येत आहेत, प्लस होत आहे. त्यामुळे तुम्ही कोणाला तरी पैसे देणे हा तुमचा लॉस होणे किंवा मायनस होणे. तुमच्याकडनं पैसे झाले, तुमच्याकडे पैसे येणे म्हणजे प्लस होणे. तर असेही काही नंबर्स असतात की जे प्लस असतात, काही मायनस असतात, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर्स. त्यामुळे इंटिजर्स कोणते असतात? 0 1 2 3 4 5 इन्फिनाइट. त्याचप्रमाणे 0 इकडे -1 -2 -3 -4 इन्फिनाइट. आणि जो तुमचा 0 असतो तो न्यूट्रल असतो. 0ला तुम्ही काय म्हणू शकता? न्यूट्रल. आता याला न्यूट्रल का बरं म्हणायचं आपण? कारण 0ला कोणत्याच प्रकारचं साईन लागत नाही. 0 हा कधीच निगेटिव्ह पण नसतो आणि कधीच पॉझिटिव्ह पण नसतो. 0 हा न्यूट्रल असतो. ठीक आहे. द नेक्स्ट टाइप ऑफ नंबर इज रॅशनल नंबर्स. नंतर कोणता प्रकार येतो नंबर्सचा? रॅशनल नंबर्स. आता रॅशनल नंबर्सची एक शॉर्ट डेफिनेशन म्हटलं तर द नंबर्स विच कॅन बी प्रेझेंटेड और विच कॅन बी रिप्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ p by q. द नंबर्स विच कॅन बी रिप्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ p by q. असे नंबर्स की ज्यांना आपण कोणत्या फॉर्म मध्ये लिहू शकतो? p by q च्या फॉर्म मध्ये. पण आता यात एक अजून माहिती तुम्हाला असायला पाहिजे की p by q च्या फॉर्म मध्ये आपण जेव्हा नंबर लिहितो तेव्हा हा q जो आहे हा 0 नसायला हवा. 0 नसायला हवा. म्हणजे q आपल्याला 0 नको आहे,
So the numbers which can be represented in the form of p by q where q should not be 0. ठीक आहे, तुमचा p 0 असला तर चालतो. दॅट मीन्स हा न्यूमरेटर जो असतो तुमचा तो 0 एखाद वेळेस चालतो, पण तुमचा डिनॉमिनेटर जो आहे तो 0 नसायला हवा. ठीक आहे. आणि जर एखादा एक्झाम्पल तुम्हाला, एखादा क्वेश्चन जर एखाद्या एक्झाम मध्ये तुम्हाला आलेला आहे की याला काय म्हणायचं, 7/0, 7/0, तर याला स्पष्ट काय म्हणायचं, नॉट डिफाईन्ड. याला काय म्हणू शकता तुम्ही, नॉट डिफाईन्ड. कारण अशी कुठलीच टर्म नसते की ज्याला डिनॉमिनेटर 0 असेल. आणि अशी टर्म जर तुम्हाला दिली आणि याला काय म्हणायचं असं विचारलं तर याला तुम्ही सरळ काय म्हणायचंय, नॉट डिफाईन्ड. ठीक आहे. आता तुमचे जे रॅशनल नंबर्स असतात ते निगेटिव्ह पण असू शकतात, पॉझिटिव्ह पण असू शकतात. म्हणजेच आपण एखादा इंटिजर घेऊन पाहू की तो रॅशनल नंबर असू शकतो का. -2/3 ऑब्विसली हा रॅशनल नंबर आहे, कारण हा p/q च्या फॉर्म मध्ये आहे. तुम्हाला त्यांनी असं सांगितलेलं आहे का, रॅशनल नंबरच्या डेफिनेशन मध्ये त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे का की युअर न्यूमरेटर शुड नॉट बी निगेटिव्ह और युअर डिनॉमिनेटर शुड नॉट बी निगेटिव्ह. नाही, अशी कुठलीच अट त्यांनी आपल्याला घातलेली नाहीये. त्याच्यामुळे -2/3 हा पण तुमचा काय आहे, रॅशनल नंबर आहे. इवन दो तुमचा -3 किंवा 3 किंवा 5 हे तिन्ही पण रॅशनल नंबर आहेत. आता त्यांनी इथे तर तुम्हाला डिनॉमिनेटर दिलेले नाही है ना. तुम्ही काय म्हणाल की मॅडम इथे तर त्यांनी डिनॉमिनेटर आपल्याकडे दिलेलेच नाही, मग हा रॅशनल नंबर कसा म्हणायचा याला. कारण कुठल्या नंबरला, एखाद्या नंबरला जर डिनॉमिनेटर सपोज त्यांनी दिलेला नाही, म्हणजेच त्याचा डिनॉमिनेटर आपल्याला कन्सिडर करायचा असतो 1. त्यांनी त्याला डिनॉमिनेटर दिलेला नाहीये, म्हणजे त्याला डिनॉमिनेटर आपल्याला काय कन्सिडर करायचं, इथे 1 कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे. तर हे झाले रॅशनल नंबर्स. आता यांना आपण फ्रॅक्शन्स पण म्हणतो. यू शुड हॅव लर्न दॅट की यांना आपण काय म्हणतो, फ्रॅक्शन्स पण म्हणतो. द नंबर्स विच आर रिटन इन द फॉर्म ऑफ p/q दे आर कॉल्ड एज फ्रॅक्शन्स ऑल्सो, रॅशनल नंबर्स ऑल्सो. द नेक्स्ट टाइप ऑफ नंबर्स आर इरॅशनल नंबर. नंतर महत्वाचा जो टाइप आहे तो नंबर्सचा, तो काय येतो, इरॅशनल नंबर्स. आता आपण आतापर्यंत काय पाहिलंय, नॅचरल नंबर्स जे 1 पासून स्टार्ट होतात, जे आपण नॉर्मल काउंटिंग करतो 1 to इन्फिनाइट नंबर्सला, ते आहेत नॅचरल नंबर्स. त्याच्यानंतर येतात होल नंबर्स, जे नंबर्स ज्या नंबरची काउंटिंग 0 पासून सुरू होते इन्फिनाइट पर्यंत, ते काय आहेत, होल नंबर्स आहेत. थर्ड पाहिला आपण इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे काय, जे नंबर्स पॉझिटिव्ह असतात, काही नंबर्स निगेटिव्ह असतात. फ्रॅक्शन्स, डिनॉमिनेटर सोबत जे पण नंबर येतात ते सगळे काय येतात इंटिजर्स मध्ये. ठीक आहे. नंतर आहे रॅशनल नंबर. रॅशनल नंबर म्हणजे पण आपण पाहिलं, द नंबर्स विच कॅन बी रिप्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ p/q वेअर q शुड नॉट बी 0, दॅट विल बी कॉल्ड ॲज रॅशनल नंबर. नंतर येतात इरॅशनल नंबर्स. आता इरॅशनल नंबर म्हणजे काय, कोणी सांगू शकतं कमेंट मध्ये, इरॅशनल नंबर म्हणजे काय. सो नेक्स्ट टाइप काय येतो, इरॅशनल नंबर. आता इरॅशनल नंबरची शॉर्ट डेफिनेशन किंवा तुम्हाला एकदम अशी लगेच लक्षात येईल अशी डेफिनेशन काय, की असे नंबर्स ज्यांची आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मिळत नाही. असे नंबर्स की ज्यांची आपल्याला पूर्ण व्हॅल्यू मिळत नाही, डेफिनाइट व्हॅल्यू मिळत नाही. जसं की पाय, बेस्ट एक्झाम्पल आहे इरॅशनल नंबरचं पाय. आपल्याला हे माहिती आहे की पायची व्हॅल्यू आपण नेहमी काय कन्सिडर करत असतो, 22/7, 22/7 किंवा 3.14. आता आपण ही व्हॅल्यू कन्सिडर करतो पायची, म्हणजे ही व्हॅल्यू आहे का पायची, नाही. तर पायची व्हॅल्यू इनडिफायनाइट आहे. इनडिफायनाइट म्हणजे की ती व्हॅल्यू कधी संपतच नाही. 3.142678 समथिंग व्हॅल्यू आहे पायची. आपल्याला ती पूर्ण अप्रॉक्सिमेट, पूर्ण नियर व्हॅल्यू मिळालेली आहे तर पायची नाही. म्हणून आपण काय केलेली आहे, ही अप्रॉक्सिमेट जवळपासची व्हॅल्यू ही 3.14, 22/7 ही पायची व्हॅल्यू काय केलेली आहे, कन्सिडर केलेली आहे. नंतर जे बेस्ट एक्झाम्पल इरॅशनल नंबर्सचे काय आहेत, √2, √3, √4, √5. आपल्याला हे माहिती आहे की इरॅशनल नंबर्स √2, √3 का आहेत, कारण हे पूर्ण सॉल्व्ह होऊ शकत नाही किंवा यांची पूर्ण आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू मिळत नाही. हे नॉन टर्मिनेटिंग नंबर्स असतात की ज्यांचे नंतर नंबर्स डेसिमल नंतर जे नंबर्स काय असतात चालूच असतात. त्यानंतर येतं रिअल नंबर. आता रिअल नंबर एकदम सोपा नंबरचा टाइप म्हणू शकता तुम्ही, रिअल नंबर्स. रिअल नंबर्स कोणते असतात, सगळ्या प्रकारचे नंबर म्हणजे रिअल नंबर. काय म्हणू शकता, सगळ्या प्रकारचे रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर्स म्हणजे काय झाले, रिअल नंबर. सो
ऑन all rational numbers and irrational numbers. They are real numbers. All rational numbers and irrational numbers. आणि तुम्हाला ऑड नंबर इव्हन नंबर तर माहितीच आहे. ते नंबर त्या नंबर्सचे टाइप्स तुम्हाला शिकवण्याची गरज नाहीये स्पेसिफिकली, कारण इव्हन नंबर म्हणजे 2च्या टेबलमध्ये जे येतात ते आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे, किंवा 2 ने जे डिवाइड होतात ते ना. आणि ऑड नंबर म्हणजे जे 2 ने डिवाइड होत नाहीत त्याला काय म्हणतो आपण? ऑड नंबर म्हणतो. तर हे झाले रिअल नंबर्स, ऑल रॅशनल नंबर अँड सेट ऑफ ऑल रॅशनल नंबर अँड इरॅशनल नंबर असं तुम्ही त्याला म्हणू शकता. नंतर येतं महत्वाचा म्हणजे प्राईम नंबर. आता प्राईम नंबर हा बऱ्याच लोकांना कन्फ्युज झालेला मी बघितलेला आहे. प्राईम नंबर, प्राईम नंबर्सची डेफिनेशन काय सांगू शकता तुम्ही? काय असते प्राईम नंबर्स म्हणजे? द नंबर्स विच कॅन बी ऑर विच आर डिव्हिजिबल बाय only that number and 1. Only that number and 1. For example 2 फॅक्टर्स कोणते आहेत 2 चे? 1 and 2 ओनली, है ना. 1 and 2 म्हणजे हे फक्त 2 फॅक्टर्स आहे याला, है ना. प्राईम नंबर्सला काय असतात? फक्त 2 फॅक्टर्स असतात. त्याच्यानंतर येतो 3 ला पण काय आहे? 1 ने डिवाइड होऊ शकतं 3 ला आणि 3 ने. दुसरा कोणता नंबर कुठला आहे का तुमच्याकडे की ज्याला 3 ला ज्याने डिवाइड होऊ शकतं? नाही. नंतरचा प्राईम नंबर 4 येतो का? आता 4 प्राईम नंबर असू शकतो का? नाही. 4 प्राईम नंबर असूच शकत नाही, कारण 4 चे तुमच्याकडे 3 फॅक्टर पडतात. 1, 1, 2 अँड 4. 4 चे तुमच्याकडे 3 फॅक्टर पडतात, त्यामुळे 4 हा तुमचा प्राईम नंबर आहे का? नाही. त्याच्यानंतर येतो 5 प्राईम नंबर आहे का? येस, 5 प्राईम नंबर आहे का? कारण 1 आणि 5 याच्या व्यतिरिक्त तुम्ही याला सोडून तुम्ही 1 आणि 5 याला सोडून तुम्ही 5 ला डिवाइड करू शकता का कुठल्या नंबरने? नाही. नंतर 6 चेक, नाही, 6 प्राईम नंबर नाहीये. 6 इज नॉट प्राईम नंबर. देन 7, येस, 7 इज अ प्राईम नंबर बिकॉज यू कॅन डिवाइड 7 बाय ओनली 1 and 7, है ना. देन वी विल सी को प्राईम नंबर्स. आता को प्राईम नंबर्स एकदम इझी आहे. को प्राईम नंबर्स, those students who know prime numbers they should definitely know co-prime numbers, है ना. अब co-prime numbers म्हणजे काय? 1, 2 1 पण प्राईम नंबर आहे. सॉरी 2 आणि को प्राईम नंबर म्हणजे काय? जे प्राईम नंबर जवळजवळचे आहेत त्याला म्हणतो आपण को प्राईम नंबर. 3, 5 ही जोडी आहे प्राईम नंबर्सची, को प्राईम नंबर. 3, 5 देन 5, 7, है ना. 5, 7 देन 7 अँड 7, 9 नाहीये को प्राईम. 7 प्राईम को प्राईम नाही म्हणू शकत आपण 7 प्राईमला. देन 9, 11, 13 ही एक प्राईम नंबरची जोडी आहे, है ना. ठीक आहे. सो इथपर्यंत आपण नंबर्सला बघितलेलं आहे. याच्यानंतर किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणत्या नंबर्सचे टाइप जाणून घ्यायचे असतील किंवा शिकायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.